नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो। आपण सगळी तयारी करतोय 7वी स्कॉलरशिप परीक्षा गणित विषयाची। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये घटक 6 जो वर्ग वर्गमूळ आणि घन घनमूळवर आधारित होता त्यातला भाग 1 वर्ग वर्गमूळ आपण पाहिलेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भाग 2 घन व घनमूळ आणि यामध्ये आपण घन व घनमूळाशी संबंधित सर्व बाबी समजून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे यापूर्वीचे यानंतरचे सर्व स्वाध्याय क्रमाने तुम्हाला मिळतील। तुम्हाला कोणताही प्रश्न कधीही अडला तर हे सर्व क्रमाने मी पाठवतोय, त्यामुळे तुम्ही कधीही कोणत्याही स्वाध्यायातला कोणताही प्रश्न शोधू शकता आणि त्या ठिकाणी नेमकं अचूक मार्गदर्शन मिळवू शकता। त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, त्याचबरोबर हे व्हिडिओज आपल्या इतर मित्रांशी देखील शेअर करा। चला तर मग सुरुवात करूया घटक 6चा भाग 2 घन व घनमूळला। तर वर्ग आपल्या पूर्ण लक्षात आलेला आहे। वर्ग कशाला म्हणायचं, काय करायचं, तोंडी वर्ग कसा काढायचा, तोंडी वर्गमूळ कसं काढायचं, या सर्व गोष्टी आपण पाहिल्या। दशांश अपूर्णांकांचे वर्ग वर्गमूळ कसे करायचे हे पण पाहिले। आता पाहायचं आहे घन आणि घनमूळ। घन म्हणजेच काय तर तिसरा घात। समजा 4चा घन, याचाच अर्थ काय असतो 4 गुणिले 4 गुणिले 4, म्हणजेच हा होणार आहे गुणाकार 64। तर यामध्ये 4चा घन बरोबर 64 आहे। इथं सरळ शेजारी लिहितो 4चा घन बरोबर 64 आहे। आणि हे विधान उलट वाचताना कसं वाचतात, 64चं घनमूळ 4 आहे, पण ते लिहिताना मग कसं लिहितात तर घनमूळ लिहित असताना इथे 3 लिहिलेले असतात। वर्गमूळाच्या वेळेस 2 लिहिलेच असतील असं नाही, काहीच लिहिलेलं नसेल तर समजून घ्यायचं ते वर्गमूळच आहे। पण जर इथे 3 लिहिलेले असतील तर समजून घ्यायचं ते आहे 64चं घनमूळ। 64चं घनमूळ आहे 4। हे झालं। मग मला सांगा, जर असं लिहिलेलं असेल बरोबर किती येतील? याचं उत्तर काय येईल? चला कमेंटमध्ये लिहा, याचं उत्तर काय येईल। इथं तुम्हाला सांगितलं की वर्गमूळाच्या चिन्हात जर इथं 3 लिहिलेले असतील तर ते म्हणजे त्या संख्येचं घनमूळ असतं। 64चं घनमूळ 4 आणि 4चा घन 64। हे झालं धनसंख्यांच्या बाबतीत। म्हणजेच धनसंख्येचा जर घन करायचा असेल तर, पण जर समजा ऋण संख्येचा घन करायचा असेल तर चला घन करूया आपण -6चा घन करूया। -6चा घन करताना काय करणार, -6 गुणिले -6 गुणिले -6। आता हे सोडवताना काय होणार आहेत, निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह, म्हणजेच 6 गुणिले 6 झाले 36 आणि चिन्ह सारखे आहेत म्हणजे हे पॉझिटिव्ह येणार आहे। गलत को गलत कहना सही बात है। आणि 36 गुणिले ते पुढचे निगेटिव्ह 6 आहेतच, 36 गुणिले 6 होतात 216 आणि ते येणार आहेत निगेटिव्ह। का? पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह, धन गुणिले ऋण हा गुणाकार ऋण येतो। म्हणजे ऋण संख्यांचा घन हा ऋणच असतो। आपण पाहिलं होतं की वर्ग कधीही ऋण नसतो, पण घन हा ऋण असू शकतो। आणि जर घन ऋण असेल तर त्याचं घनमूळ देखील काय असतं, निगेटिव्ह असतं। जर घन धन असेल तर त्याचं घनमूळ सुद्धा काय असतं, धन असतं। जसे आपण एकक स्थानचे अंक वर्गाचे पाहिले तसेच घनाचे सुद्धा लक्षात असू द्या। त्यासाठी हे लक्षात ठेवा, 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64, 5चा घन 125, 6चा घन 216, 7चा घन 343, 8चा घन 512, 9चा घन 729 आणि 10चा घन आहे 1000। तर यामध्ये लक्षात घ्या, एकक स्थानी कोणते अंक येतात? 1 येतो, त्यानंतर 2 सुद्धा येतो, त्यानंतर 3 सुद्धा येतो, 4 सुद्धा येतो, 5 सुद्धा येतो, त्यानंतर 6 देखील येतो, 7 देखील येतो, 8 देखील येतो आणि 9 देखील येतो आणि 0 देखील येतो। म्हणजे 0 ते 9 हे सर्व अंक
पूर्ण घनसंख्येच्या एकक स्थानी येऊ शकतात. पण इथं फिक्स जोडी आहे, फिक्स आहे. म्हणजे ते कसं पहा, जर पूर्ण घनसंख्येच्या एकक स्थानी 6 असेल तर त्याच्या घनमुळाच्या एकक स्थानी 6च येणार आहेत. पूर्ण घनसंख्येच्या एकक स्थानी जर 4 असतील तर त्याच्या घनमुळाच्या एकक स्थानी 4च येणार आहेत. वर्गामध्ये 2 शक्यता व्हायच्या, ही आपण जसं पाहिलं 72चा की 78चा वर्ग, तिथे 2 पॉसिबिलिटी होत होत्या. इथं मात्र तसं नाही आहे. जर एखादी संख्या पूर्ण घन आहे आणि तिच्या एकक स्थानी 9 आहेत तर तिच्या घनमुळाच्या एकक स्थानी 9च येणार, हे फिक्स आहे. पुढे आपण तोंडी घनमूळ कसं काढायचं हे पाहणार आहोत, त्यामध्ये हे अजून क्लिअर होईल. पण इथं लक्षात आलं की पूर्ण घनसंख्येच्या एकक स्थानी 0 ते 9 मधले कोणतेही अंक येऊ शकतात आणि त्यावरून त्याच्या घनमुळाच्या एकक स्थानी कोणता अंक असेल हे मात्र आपण शोधू शकतो. चला जाऊया पुढे. आणि पुढे आहे घनमूळ तोंडी कसे काढाल. जसं वर्गमूळ आपण तोंडी काढलं तसं घनमूळ देखील तोंडी काढता येतं का, त्यासाठी काही ट्रिक आहे का, तर येस आहे. पहा काय आहे ती ट्रिक. इथे एक संख्या दिली आहे आपल्याला, ती संख्या आहे 74,088 आणि या संख्येचं आपल्याला घनमूळ काढायला सांगितलेलं आहे. पहिल्यांदा तर ती संख्या लिहून घेऊया आपण, ती आहे 74,088. आता यामध्ये पहिल्यांदा तर आपण काय करणार आहोत, एकक स्थानी कोणता अंक असेल हे आपल्याला पहिला ट्रेस लावावा लागेल. इथे एकक स्थानी दिसत आहेत आपल्याला 8. एकक स्थानी जर 8 असेल पूर्ण घनसंख्येच्या तर त्याच्या घनमुळाच्या एकक स्थानी कोणता अंक येईल. पहा घनमुळामध्ये मात्र एकच जोडी लागते, 2 पॉसिबिलिटी होत नाहीत. म्हणजे जर 8 एकक स्थानी असेल तर त्याच्या घनमुळाच्या 2चा घन होतो 8, 2 दुणे 4, 4 दुणे 8. म्हणजे या संख्येच्या घनमुळाच्या एकक स्थानी 2 हा अंक असणार आहे. हे तर फिक्स झालं आपलं. आता राहिलं काय, दशक स्थानचा अंक शोधणे. आता पूर्ण वर्ग संख्येवरून वर्गमूळ काढत असताना आपण काय केलं होतं, शेवटचे 2 अंक सोडले होते. आता पूर्ण घनसंख्येवरून त्याचं घनमूळ काढत असताना काय करायचंय, शेवटचे 3 अंक ड्रॉप करायचे. शेवटचे 3 अंक आपण सोडून देणार आहोत. राहिले काय, 74. या 74 मधून कोणती पूर्ण घनसंख्या वजा होते हे सांगा. 74 मधून कोणती पूर्ण घनसंख्या वजा होते. बरोबर आहे, 3चा घन 27, 4चा घन 64, 5चा घन 125. म्हणजे 4चा घन जो 64 आहे, 64 जो आहे तो यातून वजा होऊ शकतो. जवळचा मागचा जो पूर्ण घन आहे तो 64 आहे. 64 म्हणजेच काय आहे, तो 4चा घन आहे. म्हणजे या घनमुळाच्या एकक स्थानी येणार आहेत 4. याच्यावरून आपल्या काय लक्षात आलं की 74,088 या संख्येचं घनमूळ किती येणार आहे, ते 42 असणार आहे. या पद्धतीने आपण ज्या पद्धतीने पूर्ण वर्गामध्ये आपण वर्गमूळ काढलं होतं त्याचप्रमाणे पूर्ण घनसंख्येमधून त्याचं घनमूळ देखील असं तोंडी काढू शकतो. एकक स्थानावरून घनमुळाच्या एकक स्थानचा अंक मिळवा आणि शेवटच्या 3 संख्या सोडा. राहिलेल्या संख्येमधून कोणती पूर्ण घनसंख्या वजा होते हे पहा आणि ती संख्या कुणाचा घन आहे. ती संख्या 4चा घन होती, इथं ती संख्या कुणाचा घन आहे, म्हणजेच त्या संख्येचं जे घनमूळ आहे तेच आपल्या घनमुळाच्या दशक स्थानी येत असतं. या पद्धतीने आपण घनसंख्यांचं घनमूळ देखील तोंडी काढू शकतो. यावर आधारित प्रश्न स्वाध्यायात असणार आहेत. याचे जे स्वाध्याय आहेत थोडेसे चॅलेंजिंग आहेत. त्यातले काही प्रश्न तुम्हाला अजून सुटलेही नसतील, पण आपण त्यातले सगळेच्या सगळे प्रश्न आणि ते पण एकदम सहज सोपे तुम्हाला समजतील अशा पद्धतीने ते सोडवणार आहोत. चला जाऊया पुढे. आणि पुढे आहे ते म्हणजे अत्यंत महत्त्वाचे 2 नियम. अत्यंत महत्त्वाचे म्हणतोय मी, कारण जेही चॅलेंजिंग प्रश्न येणार आहेत वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळवर, ते सोडवायला हे नियम माहीतच असले पाहिजेत. पहिला आहे म्हणजे वर्गमुळात ए बी, म्हणजेच काय, हे वर्गमुळात ए गुणिले बी जर असतील तर हे आपण सेपरेट लिहू शकतो. वर्गमुळात ए गुणिले वर्गमुळात बी. याचाच अर्थ उलटा पण होतो. तो कसा, तर वर्गमुळात ए गुणिले वर्गमुळात बी असतील तर ते आपण एकत्रही लिहू शकतो वर्गमुळात. हे कधी, जर गुणाकार असेल तर. गुणाकार असेल तर लिहू शकतो, बेरीज असेल तर लिहू शकत नाही.
बेरीज असेल तर लिहू शकत नाही. पुन्हा एकदा सांगतोय, याचा उपयोग कुठं होतो तर वर्गमुळात 12 गुणिले वर्गमुळात 3 बरोबर किती असं जर विचारलेलं असेल तर इथे लक्षात घ्या, दोन संख्या वर्गमुळात आहेत आणि त्यांच्यामध्ये जर गुणाकार आहे तर ते आपण एकत्र लिहू शकतो. याला आपण एकत्र लिहू शकतो असे, वर्गमुळात 12 गुणिले 3 म्हणजे हे झाले वर्गमुळात 36 आणि याचं वर्गमूळ येणार आहे 6. पण हे जर समजा असे असते वर्गमुळात 12 अधिक वर्गमुळात 3 तर हे आपण असे वर्गमुळात 12 अधिक 3 असं लिहू शकत नाही. हे कधी लिहू शकतो, गुणाकार असेल तरच, गुणाकार असेल तरच तो आपण कॉमन लिहू शकतो. हे जसं गुणाकारात लिहू शकतो तसंच आपण ते भागाकारात पण लिहू शकतो. भागाकारात a/b म्हणजेच a भागिले b असेल तर यांना आपण हे सेपरेट वर्गमूळ देऊ शकतो. म्हणजेच वर्गमुळात a/ वर्गमुळात b हे आपण सेपरेट देऊ शकतो. याच्याच उलट जर सेपरेट असतील दोन वर्गमूळ आणि त्यांच्यात भागाकार असेल तर त्यांना आपण एकत्रित एकाच वर्गमुळात सुद्धा लिहू शकतो. चला एक उदाहरण घेऊन पाहूया. वर्गमुळात 162 छेद वर्गमुळात 2 बरोबर किती आपल्याला जर विचारलेलं असेल तर इथे काय करू शकतो, दोन्हीही वर्गमुळात संख्या आहेत आणि यांच्यामध्ये छेदात आहे म्हणजेच भागिले आहेत तर हे आपण एकाच वर्गमुळात लिहू शकतो. 162 छेद 2 म्हणजेच हे होणार आहेत वर्गमुळात 2 16 2 2 आणि 81चं वर्गमूळ येतं 9. आपल्याला वर्गमूळ काढता आलं. हे जर असंच असतं आणि हा नियम माहीत नसता तर आपण हे सोडवू शकलो नसतो आणि हे उत्तरही काढू शकलो नसतो. त्यामुळे हे दोन नियम म्हणजे खूप मोठी चावी आहे अवघड उदाहरणं सोडवण्यासाठीची. गुणाकारात आणि भागाकारामध्ये आपण कॉमन वर्गमूळ देऊ शकतो. हे आपल्या इथे लक्षात आले. व्यवस्थित लक्षात ठेवा, आपल्याला याच्यावर आधारित 4 स्वाध्याय सोडवायचे आणि सगळी चॅलेंजिंग उदाहरणं आहेत त्यामध्ये, ती सगळी आपण सोडवणार आहोत. तुम्ही सोडवणार आहात, मी फक्त तुम्हाला मार्ग दाखवणार आहे. चला जाऊया पुढे. पुढे मला तरी वाटतंय आता 2-3 सूत्र राहिली आहेत आपली फक्त आणि त्यानंतर आपला होईल वर्गमूळ घनमूळ याची सर्व माहिती घेऊन होईल. यामध्ये 2 जी सूत्र आहेत ती महत्त्वाची म्हणजे a+b ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर असतो पहिल्या पदाचा वर्ग a चा वर्ग अधिक 2 गुणिले b म्हणजे या दोघांच्या गुणाकाराची दुप्पट अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग, ही जी आपण वर्ग करताना ट्रिक वापरलेली होती. याचा उपयोग कुठं होतो ते दाखवतो तुम्हाला. मला मोठ्या संख्येचा वर्ग करायचा आहे, जसं 102चा वर्ग करायचा आहे तर हाच तुम्ही 100 अधिक 2चा वर्ग असं लिहू शकता. आणि या सूत्रानुसार काय, a चा वर्ग म्हणजे 100चा वर्ग अधिक 2ab म्हणजे 2 गुणिले 100 गुणिले 2 2 गुणिले 100 गुणिले 2 अधिक b चा वर्ग म्हणजेच या 2चा वर्ग, b चा वर्ग म्हणजेच या दुसऱ्या पदाचा वर्ग. ही पुढं आपल्याला स्पेशल प्रकरण आहे, त्याच्यामध्ये हे आपल्याला डिटेलमध्ये सोडवायचं आहे. फक्त इथं त्याचा यूज दाखवतोय तुम्हाला. आणि 100चा वर्ग इथं 2 शून्य 2चे 4 होणार आहेत प्लस 100 दुणे 200 दुणे झाले हे 400 प्लस 2चा वर्ग झाला 4. हे आहेत 10,000, हे आहेत 400 आणि ते आहेत 4 म्हणजेच 10,404. या सूत्राचा वापर करून आपण असा या पद्धतीने दिलेली संख्या बेरजेच्या रूपात मांडून वर्ग काढू शकतो. हे जसं बेरजेच्या रूपात आहे तसंच वजाबाकीच्या रूपात सुद्धा आहे. a-b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर यासारखंच आहे, फक्त मध्ये काय आहेत -2ab. इथं डायरेक्ट फॉर्म्युला सांगतोय मी तुम्हाला, पण बैजिक राशींचे वर्ग जे आहेत या घटकामध्ये याची आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत. तेव्हा आत्ता जर सांगत बसलो तर हा व्हिडिओज खूप लॉंग होऊन बसेल आणि आपला वर्गमूळवर फोकस राहणार नाही. याचा उपयोग कुठं होतो तो सांगतो तुम्हाला. समजा 47चा वर्ग करायचा आहे तर तोच तुम्ही काय करू शकता, 50 वजा 3 कंसाचा वर्ग आणि या सूत्रामध्ये किमती टाकून हे सोडवू शकता. हे सोपे आहेत दोन्ही. यांचाच एक तिसरा ब्रदर आहे, तो म्हणजे महत्त्वाचा आहे, तो आहे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर.
हा मात्र आपल्याला लागणार आहे. आत्ता स्वाध्याय सोडवत असताना हा लागणार आहे की दोन संख्यांच्या वर्गांची जर वजाबाकी असेल तर ती किती असते? ती असते त्या दोन संख्यांच्या वर्गमुळांची बेरीज गुणिले त्या दोन संख्यांच्या वर्गमुळांची वजाबाकी. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ए मायनस बी. हा खूप महत्त्वाचा आहे. याचा उपयोग कुठं होतो पहा. समजा तुम्हाला करायचा आहे 64चा वर्ग वजा 36चा वर्ग करायचा आहे, तर इथे एवढ्या मोठ्या संख्यांचे वर्ग करायची गरज नाही. 64चं वर्गमूळ किती? 8 अधिक 36चं वर्गमूळ किती? 6. हे झाले 8 अधिक 6 आणि दुसऱ्या कंसामध्ये येणार आहेत 8 वजा 6. या संख्यांच्या वर्गमुळांची एकदा बेरीज आणि या संख्यांच्या वर्गमुळांची एकदा वजाबाकी यांचा करायचा आहे गुणाकार. 8 आणि 6 झाले 14 गुणिले 8 6 गेले 2, 14 दुने 28. याचं उत्तर आपण डायरेक्ट काढू शकतो याचा वापर करून. त्यामुळे ही सूत्र जी आहेत ही देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. स्वाध्याय जिथे जिथे येतील तिथं आणखी त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला सांगेल. चला जाऊया पुढे. आणि पुढे काय आहे तर पुढे काही नाही, आता समारोप आहे. कारण आपण वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ याची टोटल माहिती घेतलेली आहे आणि त्यामधून आपल्याला समजलेलं आहे की वर्ग घन कसे काढायचे, त्यांचे वर्गमूळ घनमूळ कशी काढायची हे लक्षात आले. या घटकावर आधारित 4 स्वाध्याय आपल्याला सोडवायचे. सगळे स्वाध्याय मी क्रमाने तुम्हाला सोडून देणार आहे. त्यातले सगळे प्रश्न घेणार आहे. भेटूया स्वाध्याय 6.1 की जो वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ यावर आधारित असेल. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. महत्त्वाचं, या व्हिडिओज इतरांना देखील शेअर करा. का तर जो कोणी गरजू असेल, ज्याला मिळत नाही आहे हे शिकायला, त्याला देखील याचा फायदा होईल आणि तो देखील शिष्यवृत्तीधारक होईल. एखाद्या विद्यार्थ्याचा खूप जास्त फायदा याच्यामुळे होऊ शकतो ज्याला कोणताही सोर्स नाही आहे अभ्यास करायला आणि ज्यांना राज्य लेवलपर्यंत लढायचं आहे, स्कॉलरशिप होल्डर फिक्स व्हायचं आहे, त्यांनी या ठिकाणी जी प्लेलिस्ट दिसतीये TET पोलीस भरती 7वी स्कॉलरशिप यामधल्या व्हिडिओज देखील पहाच मी म्हणेल पहाचं. कारण 7वी स्कॉलरशिपला आलेले प्रश्न जसेच्या तसे पोलीस भरतीला आलेले आहेत हे तुमच्या लक्षात येईल आणि ते प्रश्न तुम्ही देखील सोडवू शकता. तुम्ही सोडवू शकता म्हणजे ते 7वी स्कॉलरशिपचेच प्रश्न आहेत आणि त्यांची जर तयारी केली तर ते ॲप्लिकेशन लेवलचे प्रश्न आहेत. तुम्ही राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये येऊ शकाल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये स्वाध्याय 6.1च्या. धन्यवाद.